शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांसह कोणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मनसेची बैठक। शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे करणार चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हिंगोलीच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घेणार बैठक। सकाळी 11 वाजता हिंगोलीमध्ये होणार बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हंबरडा मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती। बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिला होता राजीनामा। रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा निशाणा। धंगेकर आमदार नाहीत, प्रसिद्धीसाठी चर्चेत राहावं लागतं, केवळ प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी हे सर्व प्रकार सुरू, प्रवीण दरेकरांची टीका। आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आणि आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे, त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। आजपर्यंत अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे, शरद पवारांचं नाव न घेता अजित पवार यांची टोलेबाजी। विवेक कोल्हे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा विवेक कोल्हे यांचा युवा नेता म्हणून उल्लेख। जे तुमच्या मनात आहे तेच शहांच्या देखील मनात, कोल्हे परिवाराच्या राजकीय पुनर्वसनाच्या संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान। गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कर्जमाफी झाल्यानंतरच मी भेट घेईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू पाळधी गावच्या वेशीवरूनच परतले। किशोरी पेडणेकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली टीका, तर गुलाबराव पाटलांचा टिश्यू पेपर सारखा वापर केला जातोय, गुलाबराव पाटील हे स्पष्ट वक्ते, पेडणेकरांचं वक्तव्य। शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांचा निधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान असतो, मात्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार या संदर्भातला पेच मंदिर समितीच्या समोर निर्माण झालाय। प्रमोद घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला, महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती, मात्र तटकरे दांडियामध्ये व्यस्त। भरत गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले, घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोल। रायगडमधील कार्यक्रमांना गोगावलेंना डावललं जातंय, बायपास रोड भूमिपूजन कार्यक्रमातही डावललं, आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, मंत्री भरत गोगावले यांचा नाव न घेता तटकरेंवर निशाणा। बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरपूर्वी होतील, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची माहिती। बच्चू कडू यांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, भाव नाही म्हणून गुलाब लावा असं पाटलांनी बोलू नये, अनियमित पाणी पुरवठ्यावरून बच्चू कडू संतापले। ऊस उत्पादकांकडून सक्तीची वसुली करणं चूक असल्याचं शरद पवारांचं मत, शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे। ठाकरे बंधूंमध्ये मातोश्रीवर जवळपास 40 मिनिटं चर्चा, राऊतांकडील कौटुंबिक कार्यक्रमानंतर मातोश्रीवर खलबतं, भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक, मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज बैठक। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठकीचं नियोजन। आमची संविधान सत्याग्रह यात्रा यशस्वी झाली, आमचा जनाधार वाढतोय, संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही पदयात्रा काढणार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी, अनिल परब यांनी जे सांगितलं ते पूर्णपणे खोटं आहे असं रामदास कदमांनी म्हटलं, तर अनिल परबांना माझं सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा असं म्हणत रामदास कदम यांनी परबांवर टीका केली। आग लावली असती तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, मला अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेलं, हे आरोप चुकीचे झाले, त्यामुळे मला माध्यमांसमोर यावं लागलं, ज्योती कदम यांचं वक्तव्य। दोघे भाऊ आहेत, एकत्र भेटणारच, आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही, ठाकरे बंधूंच्या भेटीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महत्त्वाची प्रतिक्रिया। मला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री राजकारण बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी देऊन जातील, अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाविकांसोबत संवाद, तर दुसरीकडे साईंच्या दर्शनानंतर मंत्री पंकजा मुंडे मंदिरामध्ये ध्यानस्थ।
मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाणांनी दिली पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देत शेतकऱ्यांना मदतीचा हात। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मनसे पक्ष पाठीशी ठामपणे उभा आहे। मनसेच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। जीआर रद्द करण्यासाठी मोर्चा काढत असल्याचं जरांगेंनी म्हणत वडेट्टीवार यांच्यावर केली टीका। ओबीसींच्या नावाखाली काँग्रेसला मोठं करण्याचा प्रयत्न असं म्हणत जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यावर पलटवार। अमित शहा शिर्डीच्या मंदिरात येण्याआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीमध्ये लीन। पंकजा मुंडे यांनी गुरुस्थानच्या पायरीवर बसून साई नामाचा जप केला। ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बॅनर वॉर सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना बॅनर लावत डिवचण्यात आलं। 8 ऑक्टोबर रोजी आता नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विमानतळाचं उद्घाटन। उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभा। सभेसाठी मंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये। मुंबई विमानतळ ते कप परेड अवघ्या 45 मिनिटांमध्ये। भुयारी मेट्रो मार्गिका 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली होणार। जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले। 16 वर्षावरील व्यक्तींसाठी 25 रुपये आकारले जाणार। लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो। मृतांच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यामध्ये प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त। पीएचडी नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटीच। जालन्यातील भोकरदनमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचीही मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे उपस्थित राहणार। पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी। संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता। राज्यामध्ये पावसाची उघडीप राहणार। केमिकल आणि कुरिअर गोदामाला भीषण आग। भिवंडीमध्ये काल रात्री 10च्या सुमाराला लागली आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र मोठं नुकसान। सँडर्स रोड स्थानकातील हॅकॉक पूल हा अर्धवट। 10 वर्षांनंतर देखील पूल अर्धवट अवस्थेमध्ये। प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावी पुलाचं काम रखडलं। इमारती बाधित होत असल्यानं पुलाचं काम रखडलं असून पुनर्वसन म्हाडानं करावं की पालिकेनं, यावरून सुद्धा वाद सुरू। पालिकेची अंतिम प्रभाग आराखडा रचना आज जाहीर। मुंबईमध्ये 227 प्रभागांची संख्या कायम। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकीट विक्री। हवाई वाहतूक विभागाच्या वतीनं परवाना। सुरुवातीला काही दिवस 8 ते 10 विमानांचं उड्डाण। नंतर मागणीनुसार दर तासाला 20 ते 30 विमानांचं उड्डाण होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन। सोलापुरातील हिप्परगा तलाव जगाच्या नकाशावर येणार। तलावाला ICIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला। 154 वर्ष जुना ब्रिटिशकालीन तलाव। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय। ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास आणि विकण्यास बंदी। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई देखील केली जाणार। धाराशिवमधील अणदूरच्या खंडोबा मंदिर देवस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीनं जीवनावश्यक शिधा किटचं वाटप केलं। सिंधुदुर्गमधील मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसची नागरिकांना धडक। या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं अपघाताचा तपास सुरू। फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वाहनधारकांना मोदी सरकारचा धक्का। नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार। रत्नागिरीमधील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं वाहनधारकांसाठी सुरक्षा शिबिराचं आयोजन। वाढत्या वाहनांच्या अपघातामुळे नवीन परवानाधारकांना सूचना आणि मार्गदर्शन केलं जात आहे। रोहा शहरामध्ये बॅनरमुळे विद्रुपीकरण। बॅनर लावण्यासंदर्भात नगरपालिकेनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली, तर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये ओंकार हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबारमधील वांझळे गावात आजही जलजीवन योजना पोहोचली नाही। दूषित पाण्यामुळे आदिवासींचे हाल। लाखो रुपयांचं फिल्टर मशीन यंत्रणा धुळखात पडून। अकोल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनानं वेधलं नागरिकांचं लक्ष। पथसंचलनाच्या दरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टीनं स्वागत। ऊस बिलातून टनाला 15 रुपयांची कपात। या मंत्री समितीच्या निर्णयाची जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी। सरकारचा हेतू पूरग्रस्तांना मदत करण्याचा नसून दलाली करण्याचा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया।
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील छकडी येथे बैलगाडा स्पर्धेचं आयोजन, 500 बैलगाडा मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग. सांगलीमध्ये पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये हजारो सांगलीकर उपस्थित. आमदार गाडगीळ यांनी गाण्यावर धरला ठेका. आदिवासी समाजाकडून रावणाची पूजा अमरावतीमध्ये केली जाते, तर गेल्या 18 वर्षांची परंपरा. राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी. गडचिरोलीमध्ये अहेरे ते प्राणहिता आणि अहेरे ते गड अहेरी मार्गाची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन. जळगावमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेनं पायी रवाना. भाविकांच्या सोयीसाठी मध्यरात्रीपासून वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल. ओबीसींचं नुकसान होत असताना सरकार एकतर्फी भूमिका घेतं, विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला. एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय, वडेट्टीवारांची भूमिका. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला राज्यभरात पुन्हा एल्गार. विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय. शेतकरी नेते अजित नवले यांची माहिती. दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. खेडकरचा रबाळे अपहरण प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज. मोक्का प्रस्ताव रद्द करण्यासाठी 65 लाखांची खंडणी मागणारा सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे निलंबित. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून फौजदारावर निलंबनाची कारवाई. नागपूरमध्ये 28 नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा मेळावा. बच्चू कडूंच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार. बीडमधील तिगाव वस्तीतील ग्रामस्थांना शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं जीवघेणी कसरत करावी लागते. प्रशासनानं तात्काळ पूल बांधावा, ग्रामस्थांची मागणी. वर्ध्यामध्ये ओबीसींचा मोर्चा. ओबीसींच्या मोर्चामध्ये जीआरवर विधिमंडळामध्ये चर्चा करण्याची मागणी. मोर्चामध्ये विविध भागातील महिला पुरुष सहभागी. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार. सातेफळमध्ये पाण्यामध्ये बसून शेतकऱ्यांचं आंदोलन. 7/12 कोरा करा, सरकारकडे मागणी. वसई विरारमध्ये खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा. खड्ड्यांवरून बहुजन विकास आघाडीच्या वतीनं संतप्तपणे मोर्चा. महानगरपालिका मुख्यालयावरती धडक मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये भव्य मेळावा. दार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप. अतिवृष्टीनं ठिकठिकाणी भूस्खलन, तर 28 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. रायगडवरून शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला. रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं सरकलं. खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा विसर्ग वाढला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. लातूरमधील मुरुड भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. सोयाबीन पिकांचं ऊसाचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं नुकसान. लेकरा बाळांची दिवाळी साजरी कशी करायची, शेतकऱ्यांच्या समोर यक्ष प्रश्न. दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकरी संकटामध्ये. लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका. मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. नदी नाले वाहू लागले. घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. बीडमध्ये बाघळूज गावातील खंडोबा वस्तीच्या ग्रामस्थांकडून हेलिकॉप्टरची मागणी. पूर परिस्थिती निवळली तरीही 500 नागरिकांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. भात पिकाला पावसाचा फटका. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस. चांदणी नदी ओव्हरफ्लो, तर नदीवरचा पूल आणि बंधारे पाण्याखाली. उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प. अनेक गावांचा संपर्कही तुटला. धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, वाशी आणि कळंब भागामध्ये रात्रभर पाऊस. पाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकडेच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान. भंडाऱ्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन. भात पिकाला फटका, तर शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 117% अधिक पाऊस. शेतकऱ्यांची चिंता वाढली. इंदापुरातील शेतकऱ्याला अतिवृष्टीची तोडकीच मदत, तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा. शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवला. तुटपुंजी मदत पाहून बळीराजाचा संताप. नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरानं नायगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. शेळगाव गौरी गावातील 900 एकर जमीन बाधित, तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये. वाशीमध्ये नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच. भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपयांचा दर. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांकडून रस्त्यावरच ऊस आणि कपासची लागवड. रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन.
नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉक्टर समीर पालतेवारला अटक. मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये 11 कोटींच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. शिरूरमध्ये दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला लुटलं. सोनं, रोख रक्कम आणि 11 शेळ्यांची चोरी. दरोडेखोरांना पकडण्याचा शिरूर पोलिसांच्या समोर आता मोठा आव्हान. मुंबईतील महापालिका रुग्णालयामध्ये स्थानिक तरुणांचा हैदोस. दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितल्यानं तरुणांनी केली कर्मचाऱ्यांना शिवीगाळ. पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण करत ऑर्डर लुटणारी टोळी. पोलिसांनी काढली 3 जणांची धिंड. भिवंडीमध्ये दारू पिण्याच्या वादातून युवकाची हत्या. कामावरून परतत असताना सोयाबीन सोबतीच्या तिघांकडून मारहाण. 2 जणांना पोलिसांनी केली अटक. नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. पेपरला कॉपी करताना सापडल्यानं शिक्षिका ओरडली आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचललं. बीडमध्ये अवैध सावकारकी करणाऱ्या 2 सावकारांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर आणि संपतराव मतकरवर गुन्हा दाखल. बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीनं अवैध सावकारकीच्या प्रकरणामध्ये आता कारवाई. कल्याणमध्ये बंटी बबलीच्या जोडीनं 2 ज्वेलर्सला फसवलं. हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने. ज्वेलर्सच्या सतर्कतेनं दोघांना अटक. जळगावमध्ये बसमध्ये चढताना वृद्ध महिलेची सोन्याची साखळी लंपास. आरोपी फरार. तर बस स्थानकाच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रवाशांची मागणी. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज अंमली पदार्थांसह दोघांना अटक. तर एकूण 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. गडचिरोलीमध्ये 2.25 वर्षामध्ये 40 गावांहून नक्षल गावबंदी. तर गावकऱ्यांनी बंदुकांसह इतर शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. साताऱ्यातील एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा एकदा हॉटेल अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं. हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात आल्यानं जोरदार चर्चा सुरू. जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार. कुसुंबा गावातील कुटुंबावर दगडफेक आणि प्राणघातक हल्ला. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल. तपासही सुरू. कल्याण शिळ रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास. 2 मिनिटांचं अंतर कापायला 3 तासांचा वेळ. नागरिक त्रस्त. रस्त्यावरती उतरत नागरिकांनी केलं आंदोलन. रोरो सेवेची बोट विरारच्या नारिंगी येथील जेट्टीजवळ समुद्रामध्ये बंद पडली. संध्याकाळच्या वेळेस फेरी बोट अडकल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. अखेर सुटकेनंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला. पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं 5 वाहनांना धडक. भीषण अपघातामुळे सातारा मार्गावरील वाहतूक कोंडी. उत्तर प्रदेशाच्या फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट. मिथेन गॅस गळतीनं स्फोट. दुर्घटनेमध्ये 2घांचा मृत्यू. 7 जण जखमी. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. धुळे पुलावर रोड रोलरचे ब्रेक फेल झाल्याची घटना. चालकाचं नियंत्रण सुटलं. रोड रोलर महामार्गावरून खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासूरवाडीमध्ये. नवीन हेलिकॉप्टरचं दसऱ्याच्या मुहूर्तावर आटपाडीमध्ये पूजन. आटपाडीच्या जावयाच्या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाची परिसरामध्ये चर्चा. स्थानिक महिला पोलीस अधिकारी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांच्या तत्परतेने वाचले. शौचालयाच्या टाकीमध्ये पडलेल्या गायीचे प्राण. गायीची प्राथमिक तपासणी करत गोशाळेमध्ये पाठवणी. धाराशिवमध्ये महापुराचा आणखीन एक बळी. सकाळी शेतातून दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यामध्ये 1 जण वाहून गेला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत. ट्रेड डील आणि टॅरिफच्या संदर्भात एस जयशंकर यांचं महत्त्वाचं विधान. जयपूरच्या एसएमएस रुग्णालयामध्ये भीषण आग. आयसीयूमध्ये 6 रुग्णांचा दुर्दैवी अंत. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. कोल्ड्रिप कफ सिरपमुळे एमपीमध्ये बालकांचे मृत्यू. राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं टोल फ्री क्रमांक जारी. दार्जिलिंगमध्ये पूल दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनं आदेश जारी. यापूर्वी मंजूर झालेले सर्व दौरे करण्यात आले अचानक रद्द. राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार. काटा मारणारे कारखानदार भाजपमध्ये गेलेत. त्यामुळे कारवाईचं धाडस दाखवावं. राजू शेट्टी यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान. चारधाम यात्रेची कपाटं बंद करण्याची तारीख ठरली. गंगोत्री 22 ऑक्टोबर, यमुनोत्री आणि केदारनाथ 23 ऑक्टोबर. तर बद्रीनाथ धामचे कपाट हे 25 नोव्हेंबरला बंद होणार. अमृतसर ते बर्मिंघम या एअर इंडिया विमानाचं लँडिंगपूर्वी आरटीए ऍक्टिव्ह. तर रनवेवरती विमान सुरक्षितपणे उतरवलं. मोठा अनर्थ टळला.
कप सिरपमुळे 10 मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू. मध्य प्रदेश पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली. भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. पाकिस्तानचा संघ 159 धावांवर ऑल आउट. भारतीय महिला संघाचा 88 धावांनी दणदणीत विजय. अठ्ठावन्नाव्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान. पत्नी शुराने दिला गोंडस बाळाला जन्म. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात. शेतकरी महिला गाणी म्हणत आनंदामध्ये करतायत सोयाबीनची काढणी. हिंगोलीमध्ये कमरेला खंजीर लावत दहशत पसरवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना ठोकल्या बेड्या. आरोपींकडून खंजीर जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तस्करांना क्रांती चौक पोलिसांकडून अटक. 8 किलो गांजा केला जप्त. नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामधील वाद विकोपाला. 14 गावं समावेशाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये धुकं पडल्याचं दिसून आलं. हवेमध्ये देखील गारठा जाणवतोय. पावसाळा जाऊन थंडीचं आगमन झाल्याचे संकेत. निलेश घाळवलच्या घरावर पोलिसांची छापेमारी. घरामध्ये सापडले जमिनींच्या बेकायदेशीर व्यवहारांचे कागदपत्र. 40 पेक्षा अधिक बेकायदेशीर कागदपत्र. घरामध्ये बंदुकीच्या 6 जिवंत काडतुसांसह घातक हत्यार देखील जप्त. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.